मित्रांनो, तुम्ही तुमच्या मोबाईलवर केवळ एका क्लिकने एखादा मेसेज पाठवता किंवा व्हिडिओ पाहता, पण तुम्हाला माहीत आहे का, या एका क्लिक मागे किती मोठी आणि प्रचंड यंत्रणा काम करते? नमस्कार, मी संजय झेंडे आणि आपण पाहतात ॲक्वेरियस इनसाइट्स हे यूट्यूब चॅनल. आज आपण अशाच एका महाकाय उद्योगाबद्दल बोलणार आहोत, जो 2021मध्ये सुमारे 1.2 अब्ज डॉलर्सचा होता आणि 2026 पर्यंत तो भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनला आहे. आज आपण पाहणार आहोत डेटा सेंटर नावाच्या डिजिटल क्रांतीचा नवा अध्याय. मित्रांनो, डेटा सेंटरची गरज का आहे? भारतामध्ये जगातील एकूण डेटापैकी सुमारे 20% डेटा निर्माण होतो, पण आपल्या देशात साठवणूक करण्याची क्षमता म्हणजे ग्लोबल डेटा सेंटरच्या क्षमतेच्या फक्त 3% आहे. ही मोठी तफावत भरून काढण्यासाठी डेटा सेंटर्सची गरज आहे. या मागणीला सरकारी धोरणाची आता जोड लागते. 2023मध्ये लागू झालेल्या डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा DPDP ॲक्टमुळे आता परदेशी कंपन्यांना त्यांच्या भारतीय नागरिकांचा संवेदनशील डेटा भारतातच साठवणे अनिवार्य झाले आहे, ज्याला डेटा लोकलायझेशन म्हणतात. या कायद्यामुळे भारतीय क्लाउड कंपन्यांना त्यांचे सर्व्हर भारतीय डेटा सेंटर्समध्ये हलवावे लागले आहेत. त्यामुळे 2023मध्येच डेटा सेंटर्सची व्याप्ती 93% पोहोचली होती. मित्रांनो, भारतातील डेटा सेंटर उद्योगाची सध्याची स्थिती हे काय आहे हे आपण आता पाहूया. भारतातील डेटा सेंटर उद्योग प्रचंड वेगाने वाढतोय. 2026च्या सुरुवातीलाच भारताची एकूण डेटा सेंटर क्षमता 1123 मेगावॅट IT लोडपर्यंत पोहोचली आहे. ही क्षमता 2026 अखेरपर्यंत 2 गिगावॅट म्हणजे दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. या उद्योगाची महसूल वाढ 2017 ते 2023 दरम्यान 25% चक्रवाढ दराने झाली. 2026 पर्यंत ती 32% पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ही वाढ प्रामुख्याने काही प्रमुख शहरांमध्ये केंद्रित झालेली आहे, ज्यामध्ये आपलं नवी मुंबई आघाडीवर आहे. नवी मुंबईने 44 ते 54% हिस्सा घेऊन सध्या आशियातील सर्वात मोठे हब सेंटर बनण्याचा मान मिळवलेला आहे. अर्थातच त्याला आता भारताची डेटा सेंटर राजधानी पण मानलं जात आहे. आंतरराष्ट्रीय सबमरीन MIDCचा पाठिंबा आणि सतत वीज पुरवठा हे याचे मुख्य घटक आहेत. त्यामुळे त्याला डेटा सेंटरची राजधानी असं म्हटलं जातं. बंगळूर जे आहे ते 25% हिस्सा घेऊन IT हब आणि तांत्रिक मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे महत्त्वाचं केंद्र ठरतं आहे. त्यानंतर आहे दिल्ली जवळचं नोएडा. 11% हिस्सा नोएडाने व्यापलेला आहे आणि उत्तर भारतातलं ते एकमेव प्रमुख हब झालेलं आहे. मित्रांनो, एज कॉम्प्युटिंग काय आहे ते आता आपण पाहू. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आणि 5G तंत्रज्ञानाचा विस्तार डेटा सेंटर्सचे स्वरूप बदलतोय. या बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे एज कॉम्प्युटिंग. भविष्यातील विस्ताराचे हे प्रारूप आहे. एज डेटा सेंटर्स हे आकाराने लहान असतात. ते डेटा जेथे निर्माण होतो त्याच्या जवळ, उदाहरणार्थ 5G टॉवर्स किंवा फॅक्टरीजवळ बसवले जातात. यामुळे माहिती पोहोचवण्याचा जो वेग असतो तो वाढतो. स्वायत्त वाहने आणि रिअल टाईम AI ॲप्लिकेशनसाठी हे डेटा सेंटर्स अत्यंत आवश्यक आहेत. मित्रांनो, भारतात 2028 पर्यंत एज डेटा सेंटरची क्षमता 180 मेगावॅटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. डेटा सेंटरचा हा प्रवास मानवी उत्क्रांतीच्या प्रवासासारखाच आहे. सुरुवातीला जमिनीवर स्थिरावलेलं हे साम्राज्य आता अधिक कार्यक्षम आणि शाश्वत होण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या जमीन स्वस्त आणि सुलभ आहे. डेटा सेंटर उद्योगात गुंतवणूक आणि करिअर या दोन्हीमध्ये प्रचंड क्षमता आहे. जर आपल्याला डिजिटल भविष्याचा पाया अधिक मजबूत करायचा असेल तर या संधीचा स्वीकार करणे हीच काळाची खरी गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? या डिजिटल क्रांतीमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात का? तुमची मते कमेंट्समध्ये अवश्य सांगा. एक महत्त्वाचे, डेटा सेंटर स्थापन करू इच्छिणाऱ्यांसाठी आम्ही एक खास व्हिडिओ तयार करीत आहोत.
तो लवकरच सादर करणार आहोत. त्यासाठी हे चॅनल मात्र तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळेल. धन्यवाद. जाता जाता बपू काळे यांचं एक कोटेशन, छान राहायचं, हसायचं, पोटात ज्वालामुखी असतानाही हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना. जय हिंद.